जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येश सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशे सदा नम्र माथा. नवे फूल अश्वस्त वृक्षासाले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायोजनाथा. तुझ्या पायरीशे सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आरत जीवास तृप्ती, तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशे सदा नम्र माथा. अगाध ज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीशे सदा नम्र माथा. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, अथवा मस्तक माझे पायावरे राहो निरंतरी संतांच्या. श्री संतांची माथा चरणावरे, श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरे. श्री संतांची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला उपस्थित सर्व मातृवृंद पितृवृंद भक्तिमती माता सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात आणि सेवेला आरंभ. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग अद्यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांच्या उद्धाराकरता ज्यांनी अखंड देह झिजविला असे संत वारकरी संप्रदायाचा कळस, ज्यांनी नाही केला कधी भजनाचा आळस, असे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा गोड असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पूजनीय तुकोबाराय प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून प्रत्येक मानवी जीवाला भगवंताचं नामचिंतन करायला सांगतात. काय सांगतात तुकोबाराय? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुकोबाराय सांगतात, इह लोकामध्ये जन्माला आलात ना, मग अखंड या मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. आणि जर या मुखामध्ये भगवंताचं नाव येत नसेल तर तुकोबाराय सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया. बरं तुकोबाराय, काही लोक म्हणाले
आम्ही सुद्धा भगवंताचं नामचिंतन करू, पण आम्ही प्रपंचात गुंतलेले लोक आहोत. आम्हाला प्रपंच आहे, मुलं बाळा आहेत, आम्ही कसं भगवंताचं नामचिंतन करावं? तर तुकोबाराय सांगतात, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसे. तुकोबाराय सांगतात, तुम्ही जेवढी या प्रपंचाची बरोबरी कराल तेवढं यात गुंतत जावं लागेल. मग काय करावं तुकोबाराय? तर अखंड या मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. बरं तुकोबाराय, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी काय लागेल? तुकोबाराय सांगतात, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी काहीच लागत नाही, फक्त अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा लागतो. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाचे. करिता भरोवरी दुरावसे दुरे भवाची पुरी वहावसे. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगात शिरण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि परिहार द्यायचा तो असा, आपला हा अकोला जिल्हा, अकोला जिल्ह्यातील आपलं हे मूर्तिजापूर गाव आणि या मूर्तिजापूर गावामधील अतिशय पवित्र पावन असं हे प्रतीकनगर आणि या प्रतीकनगरमधील भगवंताचा हा पवित्र पावन दरबार. आणि भगवंताच्या या पवित्र पावन दरबारामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, हरिभक्त पारायण आदरणीय हरिभक्त पारायण गुरुदसी परमेश्वरी दिदी परभणे यांच्या मुखारविंदातून सुरू असणारी भगवंताची पवित्र पावन कथा आणि कथेचा आजचा पहिलाच दिवस. आणि या पहिल्या दिवशी माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेली ही कीर्तन सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. हे तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, म्हणे माझा घडो त्यांची सेवा. हे तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. तरी माझा देवा पार नाही, तरी माझा देवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? पिणाऱ्यांची? नाही, तुमच्यासारख्या भाविक भक्तांची सेवा करण्याचं भाग्य माझ्या वाटेला आलं. तुकोबाराय सांगतात, तरी माझ्या दैवा पार नाही. आणि संत तर अशांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता देतात मायबाप. धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप, धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप. धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप, धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप. धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप, धन्य त्याची माया, धन्य त्याचा बाप. धन्य जाती माया, धन्य जाता बाप, धन्य त्याची माया, धन्य
संत वर्णन करतात. धन्य आहेत त्यांचे आई वडील जो या कथा कीर्तनमध्ये इथं सहकार्य करतो, या सप्ताहामध्ये सहकार्य करतो, या धर्ममंडपामध्ये इथं कथा कीर्तन श्रवण करतो. संतांनी त्यांना तर धन्यता दिलीच, पण त्यांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता दिली. आणि बघा, मी भाग्यवान आहे माईबाप की भगवंताच्या या पवित्र पावन दरबारामध्ये इथं कीर्तन सेवेची संधी प्राप्त झाली. कारण कुठलीही गोष्ट जीवाला सहज प्राप्त होत नाही महाराज. सपने तो हर कोई सजाता है, लेकिन हर किसी के सपने पूरे नहीं होते. सपने तो हर कोई सजाता है, लेकिन हर किसी के सपने पूरे नहीं होते. ठीक उसी तरह इस दरबार में तो सभी आना चाहते हैं, लेकिन आते वही है जिन्हें मेरे सद्गुरु बुलाते हैं. प्रत्येकाला इच्छा असते माईबाप इथं येण्याची, पण प्रत्येक जण इथं येऊ शकत नाही. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही इथं येऊन बसल्या, इथं येऊन बसण्याचं काही तिकीट काढलं का हो? 5-5 रुपये, 10-10 रुपये, काहीच नाही. इथं येण्याकरता वित्तरूपी तिकीट काढावं लागत नाही महाराज. इथं येण्याकरता पुण्यरूपी तिकिटाचा साठा असणं गरजेचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या धर्ममंडपामध्ये बसलेला प्रत्येक जीव हा पुण्यवान आहे आणि काहीतर भाग्यवान आहे. आणि बघा, आपण भाग्यवान कोणाला म्हणतो? ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे, गडगंज श्रीमंत आहे, गाडी आहे, बंगला आहे, शेती आहे, वाडी आहे, त्याला आपण भाग्यवान म्हणतो. मग मला सांगा, राजा रावणाकडे कशाची कमी होती हो? संपूर्ण लंका सोन्याची होती महाराज राजा रावणाची. बरं, लंका सोन्याची नव्हती, प्रपंचात सुद्धा परिपूर्ण होता. 80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,00,000 नातू आहेत का कुणाला? एवढा मोठा विशाल असा परिवार राजा रावणाचा. बरं, प्रपंचातच परिपूर्ण नव्हता, विद्वान सुद्धा होता. आणि किती विद्वान? तर भगवान भोलेनाथांनी जी लंका आपल्या पार्वती आई साहेबांसाठी बनवली, त्या लंकेच्या वास्तुशांतीसाठी या पंडिताला बोलवलं. म्हणजे रावणासारखा विद्वान पंडित दुसरा कोणी त्या काळात नव्हता. वास्तुशांतीची सुंदर अशी पूजा या पंडिताने केली. आणि वास्तुशांतीची पूजा पाहून माझे भगवान भोलेनाथ या रावणावर, या पंडितावर प्रसन्न झाले. आणि भगवान भोलेनाथ या पंडिताला विचारतात, मागा महाराज, तुम्हाला काय पाहिजे? तर या पंडिताने काय मागितलं असेल हो? म्हणे, ज्याची वास्तुशांती केली तेच मला आवडलं. आता मला सांगा, स्वतःच्या पत्नीसाठी बांधलेला बंगला कोणी पंडिताला दान देईल का हो? या कलियुगामध्ये तरी असा एकही मनुष्य नाही की स्वतःसाठी बांधलेला बंगला हा पंडिताला दान देईल. पण माझ्या भोलेनाथांचा स्वभाव एवढा उदार मायबाप की पार्वती आई साहेबांसाठी बनवलेली लंका रावणाला समर्पित केली. मग रावण किती भाग्यवान आहे हो? आहे की नाही? तुम्ही हो हो नाही नाही काहीतरी म्हणत चला. हा, तुमचं काही दुखतंय का? हां, नाही ना? सगळीकडे आनंद आहे ना? बघा, रावण भाग्यवान आहे की नाही? तुम्ही प्रतीकनगरच्या बाया काही मुकी आहे का? रावण भाग्यवान आहे की नाही? आणि जर रावण भाग्यवान आहे, मग आपण आपल्या मुलाचं नाव रावण का ठेवत नाही? कधी ऐकलं का तुम्ही? रावण पावभाजी सेंटर, रावण गुळाचा चहा, सुरपनका ब्युटी पार्लर. नाही ना माईबाप. एक संतांची संगत राजा रावणाच्या जीवनामध्ये नसल्यामुळे आपण रावणाला भाग्यवान म्हणू शकत नाही. मग खरा भाग्यवान कोण आहे महाराज? भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत म्हणूया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया, भाग्यवंत
पंढरी राया. जो भगवंताला शरण गेला, जो संतांना शरण गेला, तो खरा भाग्यवान आहे महाराज. आणि बघा, संतांची संगत ही जीवाला सहज प्राप्त होत नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. आणि अशा अवघड असणाऱ्या संतांची संगत आपल्या जीवनामध्ये एक क्षण जरी घडली ना माईबाप, तरी आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आणि बघा, जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची आहे. कारण जीवन जगत असताना जीवनामध्ये जर एक वेळ पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकेल. जीवनामध्ये एक वेळ जर पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकेल. पण जीवनामध्ये जर संगत चुकली तर संपूर्ण आयुष्याची दिशा बदलल्याशिवाय राहत नाही. आणि आयुष्याची दिशा बदलली की माणसाची दशा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगत संतन की करले, जीवन का सार्थक कछु करले. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. जाग सके तो जाग रे, तेरी अच्छी बनेगी. हरि बोल. जाग सके तो जाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अखंड संतांच्या सहवासामध्ये राहावं महाराज. बघा, हे जीवन जगत असताना जीवनामध्ये 4 गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचे आहेत महाराज. पहिला म्हणजे ग्रंथ, दुसरा पंथ, तिसरे संत आणि चौथा भगवंत. काय करतो महाराज ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो महाराज पंथ? पंथ दाखवतो संत. काय करतात महाराज संत? संत भेटवतो भगवंत. आणि काय करतो महाराज भगवंत? भगवंत करतो या जीवाचा गोड अंत. म्हणून मूळ पाया संत. जर या जीवाला ग्रंथ कळाला नाही तर या जीवाला पंथ कळणार नाही. जर या जीवाला पंथ कळाला नाही तर संतांची प्राप्ती होणार नाही. संतांची प्राप्ती झाली नाही तर भगवंताची भेट होणार नाही. आणि भगवंताची भेट झाली नाही तर या जीवाचा अंत हा गोड होईलच, याची शाश्वती नाही. होणारच नाही माईबाप. अंत समयामध्ये मुखात भगवंताचं नाव येणं फार गरजेचं आहे. संत वर्णन करतात, अंत काळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. हे तुका म्हणे पाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, हे अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी मुखा नामाने मुखा, अंतकाळी नामाने मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आणि बघा, हे जेवढं बोलण्याकरता सोपं आहे ना, तेवढं करण्याकरता नाही. कारण अंत समयामध्ये हा जीव प्रपंचात गुंतलेला असतो. हा जीव रोगाने त्रस्त झालेला असतो.
म्हणून सहज आपल्या मुखात भगवंताचं नाव येत नाही. पण भगवंताचं नाव आपल्या मुखात यावं असं वाटत असेल तर आपण संतांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. कारण हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, किंवा संतान विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. ते संत या जीवाला योग्य मार्ग दाखवत असतात महाराज. मार्ग दावणी गेले गेले आधी, मार्ग धावणी 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 गेले दयाने दे संतते, दयाने दे संतते, दिनची पंथे चालो जाता तेनेची पंथे चालो जाता जाता जाता. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. आणि अशा संतांच्या मार्गाने जर हा जीव चालत राहिला तर पुढे तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. आणि बघा, आपण भाग्यवान आहोत माईबाप की आपण या भारत भूमीमध्ये जन्माला आलोत. कारण संत वर्णन करतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. कारण रामासारखा पुत्र नाही, सीतामाईसारखी पत्नी नाही, कौसल्येसारखी आई नाही, द्रौपदीसारखी बहीण नाही, सुदामासारखा मित्र नाही, छत्रपती शिवरायांसारखा राजा नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही. आणि या जगाच्या पाठीवर, या विश्वाच्या पाठीवर भारतासारखा देश नाही, भारतासारखा देश. पवित्र कुल पावन तो देश, पवित्र कुल पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेते, तेथे हरीचे दास जन्म घे. पवित्र तो देश, पवन ते कुळ, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून जगायचं असेल तर देशासाठी जगावं, आणि मरायचं असेल तर देशासाठी मरावं. अरे हसीना के लिए क्या मरते हो यारो, दो गज जमीन भी नसीब नहीं होगी तुम्हें दफन के लिए. हसीना के लिए क्या मरते हो यारो, दो गज जमीन भी नसीब नहीं होगी तुम्हें दफन के लिए. अगर मरना ही है तो इस देश के लिए मरो, तिरंगा भी आएगा तुम्हें कफन के लिए, तिरंगा भी आएगा तुम्हारे कफन के लिए. बघा, आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो त्या देशाचं आपल्यावर ऋण असतं. आपण ज्या गावात जन्माला आलो त्या गावाचं आपल्यावर ऋण असतं. आणि आपण ज्या घरात जन्माला आलो त्या आई वडिलांचं सुद्धा आपल्यावर ऋण असतं माईबाप. म्हणून बघा, ज्याप्रमाणे आपण गोमातेची सेवा करतो, ज्याप्रमाणे आपण स्वमातेची सेवा करतो, त्याप्रमाणे आपण या भारतभूमीची सुद्धा सेवा करायला पाहिजे महाराज. कारण ही भारतभूमी ही काही साधारण भूमी नाही. ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला. यहाँ सूरज सबसे पहले आ डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बतेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा.
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ही भूमी एवढी पवित्र आहे मैबाप की या भारत भूमीमध्ये अनेक संत अवताराला आलेत. किती संत अवताराला आलेत महाराज या भारतामध्ये. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, सावता माळी गोरा कुंभार चोखा मेळा बंग महान. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, गोरा कुंभार एकनाथ नामदेव तुकाराम. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, सावता माळी गोरा कुंभार चोखा मेळा बंग महान. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, चौथा मेळा गोरा कुंभार चोखा मेळा बंग महान. जनाबाई मीराबाई मुक्ताबाई बहिणाबाई सखाराम बाबा भोजने बाबा वासुदेव महाराज दत्तूजी बाबा गाडगे बाबा तुकडोजी महाराज गजानन महाराज. हा हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, सावता माळी गोरा कुंभार चोखा मेळा बंक महान. कबीर मोमी लतीफ सेना नावी अनोखे एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ताडी 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 ताडी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, सावता माळी गोरा कुंभार चोखा मेळा बंकमार. आदी करून सर्व संत या भारत भूमीमध्ये अवताराला आलेत. आणि काय केलं हो संतांनी इथं अवताराला येऊन? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. या जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत अवताराला आलेत. का काय या जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत अवताराला आलेत महाराज? कारण संतांना या जीवाची अधोगती सहन झाली नाही. बुळत जान देखावे डोळा, बुळत जान देखावे डोळा, बुडत है जाने न देखावे डोळा, बुडत है जाने न देखावे डोळा. येतो कळवा करुणेचा, येतो कळवा करुणेचा, हे तो कळवळा करुणेचा, हे तो कळवळा करुणेचा. बुळतय जान न देखावे डोळा, बुळतय जान न देखावे ते जाने न देखावे डोळा, बुडते जाने न देखावे डोळा. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो खळवळा करुणेचा किंवा मनोनिया. नाही का? संतांना या जीवाची अधोगती सहन झाली नाही माईबाप. बघा, एखाद्या वेळी जर एखाद्या मुलाला एखादा आजार झाला तर तो आजार बरा व्हावा असा कळवळा आई वडिलांच्या मनामध्ये असतो. पण तो आजार कशाने बरा होईल याचं ज्ञान आई वडिलांजवळ नसतं. म्हणून आई वडील त्या मुलाला डॉक्टरांजवळ नेतात. डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात. डॉक्टरांजवळ ज्ञान आहे, पण आजार बरा झालाच पाहिजे हा कळवळा डॉक्टरांच्या मनामध्ये नाही. आई वडिलांजवळ कळवळा आहे पण ज्ञान नाही. डॉक्टरांजवळ ज्ञान आहे पण कळवळा नाही. पण माझे संत असे आहेत महाराज की संतांजवळ ज्ञानही आहे आणि कळवळा सुद्धा आहे. या जीवाचं कल्याण कशाने होईल
याचं ज्ञान सुद्धा संतांजवळ आहे आणि या जीवाचं कल्याण व्हावं हा कळवळा सुद्धा संतांच्या अंतःकरणामध्ये आहे महाराज. म्हणून ते संत या जीवाला उपदेश करतात. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ते संत या जीवाला उपदेश करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म माया. करता बरोबरी दुरावती दूरी, करता बरोबरी दुरावती दूरी, करता बरोबरी दुरावती दूरी, करता बरोबरी दुरावती दूरी. करता बरोबरी दुरावती दुरी, करता बरोबरी दुरावती दुरी, करता बरोबरी दुरावती दुरी, करता बरोबरी दुरावती दुरी. एकदा आमच्या गायनाचार्य मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. जगद्गुरु तुकोबराय या जीवाला सांगतात, अरे बाबांनो, इहलोकामध्ये अवताराला आलात ना, जन्माला आलात ना, मग अखंड या मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, अखंड या मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. बरं तुकोबराय या जीवाला का भगवंताचं नामचिंतन करायला सांगतात? कारण भगवंताचं नाम हे मंगळात मंगळ आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. भगवंताचं नाम खऱ्यात खरं आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. भगवंताचं नाम बऱ्यात बरं आहे. नामा म्हणे तुझे अवघेची बरवे, त्याहूनही बरवे नाम तुझे. भगवंताचं नाम अमृतापेक्षा हे गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. भगवंताचं नाम सोप्यात सोपं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जडतील पापे जन्मांतरीचे, जडतील पापे जन्मांतरीचे. जडतील बाबे जन्मांतरे जन्मांतरे, जडतील पापे जन्मांतरे जन्मांतरे. नाम संकीर्तन कसं साधन आहे? सोपं साधन आहे महाराज. काय लागतं भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी? भगवंताने एवढा सुंदर नरदेह तर दिलेलाच आहे. भगवंताचं नामचिंतन करण्याकरता सुंदर अशी पवित्र अशी वाणी दिली. भगवंताच्या मंदिरात जाण्याकरता पाय दिले.
भगवंताच्या भजनात टाळी वाजवण्याकरता, हात दिले भगवंताचं गोड रूप बघण्याकरता, दृष्टी दिले भगवंताचं नामचिंतन ऐकण्याकरता, 2-2 स्पीकर दिले, नाही का? एवढा सुंदर नरदेह भगवंताने आपल्याला दिला, पण एवढा सुंदर नरदेह प्राप्त होऊन सुद्धा या जीवाला त्या नरदेहाची काही किंमत कळत नाही. बघा, एकदा संक्रांतीचा सण आला. संक्रांतीच्या सणाला एका पत्नीने तिच्या पतीजवळ हट्टच धरला मायबाप. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेमका काय हट्ट धरला? बघा, ती पत्नी म्हणाली, संक्रांतीचा पवित्र असा सण आला, सगळ्या बायकांजवळ सोन्याची नथनी आहे म्हणे, माझ्याजवळ काही सोन्याची नथनी नाही, तेवढी सोन्याची नथनी तुम्ही मला घेऊन द्या. आता बघा, शास्त्रामध्ये 3 हट्ट फार मोठे सांगितले. एक बाल हट्ट, दुसरा साधू हट्ट आणि तिसरा स्त्री हट्ट. एखाद्या लहान बालकाने केलेला हट्ट हा पूर्ण करावाच लागतो. साधूने केलेला हट्ट हा पूर्ण करावाच लागतो. साधूने जर म्हटलं तुमचा बंगला माझ्या नावावर करून द्या, तर करून द्यावाच लागतो. तुम्ही तर टेन्शनमध्ये गेल्या, नका देऊ पण हो तर म्हणा. साधू हट्ट पूर्ण करावा लागतो महाराज. आणि तिसरा म्हणजे स्त्री हट्ट. एखाद्या स्त्रीने केलेला हट्ट हा तिच्या पतीला पूर्ण करावाच लागतो. आणि तो हट्ट जर तिच्या पतीने पूर्ण केला नाही तर मग काय होतो? मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो, नाही का? तुम्ही जर माझा हट्ट पूर्ण केला नाही तर मी माझ्या माहेरी निघून जाईल बरं का. त्या पतीने सुद्धा विचार केला, म्हणे आधीच तर भेटत नाही माय, आणि भेटली तर टिकत नाही. माहेरी निघून गेल्यापेक्षा ती सोन्याची नथनी घेऊन दिलेली बरी. तिच्या पतीने सुद्धा तिला सुंदर अशी सोन्याची नथनी घेऊन दिली. आणि नथनी एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती की ज्या दिवशीपासून तिच्या पतीने तिला नथनी दिली, त्या दिवशीपासून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिला एकच काम होतं, नाकात नथ आणि नथीला झटका. संपूर्ण गावाला सांगत फिरत होती, त्यांनी दिली, त्यांनी दिली, त्यांनी दिली. काय? नथ. ज्या दिवशीपासून तिच्या पतीने तिला नथनी दिली, त्या दिवशीपासून ते तिच्या पतीची एवढी सेवा करत होती, एवढी सेवा करत होती की सेवा करता करता तिला भगवंताचा सुद्धा विसर पडला. जिस यार ने नथनी दी उसे चाहे बार बार, जिस यार ने नथनी दी उसे चाहे बार बार, लेकिन जिस यार ने नाक दिया उसे भूल गई गवार. जरा विचार करा ना माईबाप, भगवंताने एवढा सुंदर नरदेह दिला, पण एक नाकच दिलं नसतं तर एका नाकाने काम वाया गेलं असतं ना महाराज. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे, लग्न हे तेने वाया गेले, लग्न हे तेने वाया गेले, लग्न हे तेने वाया गेले. नाक नये नाक नये तेने वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नये तेने वाया गेली, नाक नये तेने वाया गेली. लग्न हे तेने वाया गेले. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. आणि बघा, भगवंताने एवढा सुंदर नरदेह दिला, पण एवढा सुंदर नरदेह प्राप्त होऊन सुद्धा या जीवाला त्याची किंमत कळत नाही. देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता.
देवी दिला दे भजना गो बेटा 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 तोया झाला पाटाबाजी केला, तोया झाला पाटाबाजी केला. झाला पाटाबाजी केला, तोया झाला पाटाबाजी केला. देव दिला दे भजन गो बेटा, तोया झाला पाटाबाजी केला. देवे दिला दे भजन गो बेटा, देवे दिला दे भजन गो बेटा देवे दिला दे भजन गो बेटा, देवे दिला दे भजन गो देवे दिला देह भोजना गोमटा, नाही का? कशा करता दिला? भोजन करण्याकरता, बरोबर आहे ना? देवे दिला देह भजना गोमटा आणि तोय झाला फाटा बाधिकेचा. बघा, जेव्हा हा जीव आईच्या गर्भामध्ये होता, हा जीव जेव्हा आईच्या उदरामध्ये होता, तेव्हा हा जीव मलमूत्राने विष्ठेने भरलेला होता आणि हा जीव भगवंताला विनंती करत होता, देवा मला एक वेळ तरी या गर्भ यातनेतून सोडव, एक वेळ मला या दुःख यातनेतून सोडव. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. एक वेळ करी या दुःख वेगळे, एक वेळ करी या दुःख वेगळे. दुरिताचे जाळे उगवडी, दुरिताचे जाळे उगवडी. आठवीन बाळ आम्हाला नवत, आठवीन बाळ नवत, आठवीन बाळ आम्हाला नवत, आठवीन बाळ आला. जेव्हा हा जीव आईच्या गर्भामध्ये होता, तेव्हा हा जीव भगवंताला विनंती करत होता, महाराज एक वेळ करे या दुःखा वेगळे, दुरितांचे झाडे उगवणे. पण जसा हा जीव जन्माला आला तसा भगवंताला विसरला. हम आपके है कोण, नाही का? काय नाता आहे तुझा आणि माझं, भगवंताला विचारू लागला. मग भगवंत सुद्धा त्याला तेव्हा आठवण करून देतो, केव्हा? अंतसमयामध्ये. आणि अंतसमयात भगवंताशिवाय या जीवाला सोडवणारं दुसरं तिसरं कोणी नाही. सोडविना कोणी देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया. म्हणून बघा, या कलियुगामध्ये उद्धाराचं साधन जर काही असेल तर ते भगवंताचं नाम आहे, महाराज. कारण या कलियुगामध्ये जे तप साधनेने प्राप्त होत नाही, जे यज्ञ याग करून प्राप्त होत नाही, जे समाधीने प्राप्त होत नाही, ते भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त होते. यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधीना तत् फलम लभते सम्यक केलो केशव कीर्तनात. म्हणून बघा, या कलियुगामध्ये जर काही साधना करायची असेल, जर काही हित करायचं असेल तर ते भगवंताचं नामचिंतन आहे, महाराज. विठ्ठल 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 पण बघा, माऊली सांगतात, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, पाहे पादूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी ते अवहेडूनी गोचीळ, अशुद्ध काय सेविते. नाही का? एवढं पवित्र आणि गोड दूध सोडून
त्या गाईच्या स्तनाला चिकटलेलं गोचेळ केवळ गाईच्या स्तनातील रक्तच पीत असतं, पण एवढं पवित्र आणि दूध दूध त्याला गोड वाटत नाही. तशीच या गोचिळाप्रमाणे या जीवाची अवस्था झालेली आहे महाराज. एवढा सुंदर भगवंताचं नामचिंतन सोडून या जीवाला केवळ या प्रपंचामध्ये सुख दिसत असतं. पण बघा, या प्रपंचात कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी अंत समयापर्यंत या जीवाला प्रपंचात सुख प्राप्त झालं नाही आणि होणार सुद्धा नाही. पण तरी सुद्धा या जीवाला या प्रपंचाची लागलेली एक सवय आहे माईबाप. आणि एकदा का एखाद्या गोष्टीची जीवाला सवय लागली की ती मेल्याशिवाय जात नाही. आता सवय कशाला म्हणतात थोडक्यात सांगून जाईल. बघा, एक राजा होता आणि त्या राजाच्या राजवाड्यासमोरून एक सुंदर अशी रूपवान मुलगी जात होती. आणि ती मुलगी कोण होती माहिती आहे? सुया घे, बिबे घे, काळी पोत घे, मणी घे. काय म्हणता तिला? दाताचं दातवन घ्या ग कोणी, दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोण काळा मणी, 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 कुंकू घ्या कोण काळा मणी. अम वाग्या सोम वाग्या, अम वाग्या सोम वाग्या, प्रेम नगराद्वारे सावधोमणी बजनी लाग्या देव करा कैवारी. मल्हारीचे माझ्या मल्हारी देवारी हे माझ्या, मल्हारीचे माझ्या मल्हारी देवारी. सुया घे, बिबे घे, काळी पोत घे, मणी घे. माझ्याजवळ नाही बरं. ती गोंडीन विकत होती. आणि एवढा सुंदर आवाज कोणाचा आहे हे बघण्याकरता राजा खिडकीतून डोकावून पाहतो. जसा राजा खिडकीतून डोकावून पाहतो तशी त्याला सुंदर अशी रूपवान मुलगी दिसते. राजा विचार करतो, एवढी सुंदर एवढी रूपवान मुलगी आहे, पण हिला हिच्या परिस्थितीमुळे हा व्यवसाय करावा लागत आहे. पण पुन्हा एवढी रूपवान एवढी सुंदर मुलगी आपल्या राज्यात बघायला मिळणार नाही, म्हणून लग्न करेल तर हिच्याशीच करेल असा निर्णय राजा घेतो. आणि त्या गोंडींजवळ लग्नाची मागणी घालायला जातो. ही रूपवान बालिके, मी तुझ्या रूपावर मोहित झालोय, मला तुझ्याशी लग्न करण्याचा मानस आहे, माझ्याशी लग्न करशील का? ती गोंडीन म्हणते, राजन, मी माझ्या वडिलांच्या आज्ञेशिवाय कुठलंही काम करत नाही. तुम्हाला जर माझ्याशी विवाह करायचा असेल तर तुम्ही माझ्या वडिलांना जाऊन विचारा. आता एवढ्या मोठ्या राजवाड्यातील राजा त्या गोंडींच्या वडिलांजवळ जातो आणि लग्नाची मागणी घालतो. मला तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, तुमच्या मुलीचा विवाह माझ्याशी करणार का? आता वडील म्हणतात, लग्न माझ्या मुलीला करायचं आहे, म्हणून तुम्ही मुलीला जाऊन विचारा. आता राजा चिडतो. राजा म्हणतो, तुम्हाला का मी फुटबॉल दिसलो का? मुलीजवळ जावं तर मुलगी वडिलांजवळ पाठवते, वडिलांजवळ जावं तर वडील मुलीजवळ पाठवतात. हो किंवा नाही एक सांगा. आता एवढ्या मोठ्या राजवाड्यातील राजा एका गोंडींच्या वडिलांजवळ लग्नाची मागणी घालायला आला म्हटल्यावर कुठले वडील नाही म्हणणार आहे तो? वडिलांनी सुद्धा लग्नाकरता होकार दिला. थाटामाटात लग्न पार पडलं. आणि काय या गोंडींचा थाट महाराज, 25 दासाईची सेवा करण्याकरता. सकाळी पंचपक्वान्नाचं ताट, संध्याकाळी पंचपक्वान्नाचं ताट. पण हे पंचपक्वान्नाने भरलेलं ताट ते गोंडीन एका कोपऱ्यात लपून ठेवत होती. आणि ते शिळं झाल्यानंतर खात होती, कारण ताजं खाण्याची तिला सवयच नव्हती. आता लग्न झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर एक पूजा करण्यात आली आणि त्या पूजेचं नाव आहे सत्यनारायण. सत्यनारायणाची ती पूजा करण्यात आली आणि पूजा बिजा आटोपल्यानंतर त्या गोंडींच्या ननदबाई समोर येतात. आणि ननदबाई समोर आल्यावर कोणता आग्रह करतात तो महिला मंडळ? तुम्हाला नंद आहेत ना? ननदबाई समोर आल्यावर कोणता आग्रह करतात? वहिनी नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. ओ प्रतीकनगरच्या वहिनी, नाव घ्या.
त्या वहिनी सुद्धा जराशा लाजतात आणि नाव घ्यायला सुरुवात करतात. ऐकताना राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा आणि त्याची पत्नी नाव घेते पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ साय. पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ साय. आणि हरिश्चंद्र राजाची पत्नी नाव घेते एक भाकर वाढव माय. आधी होती दासी, आधी होती दासी, पटराणी केले तिसी, पटराणी केले तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडण राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडण राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, आधी होती दासी, पटराणी केले तिसी, पटराणी केले तिसी. तिचे हिंडण राहीना, मूळ स्वभाव राहीना. तिचे हिंडण राहीना, मूळ स्वभाव राहीना. तिचे हिंडण राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडण राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. एखाद्या गोष्टीची लागलेली सवय ही मेल्याशिवाय जात नाही. बघा, एखाद्याला भांडणं करण्याची सवय असते. भांडण केल्याशिवाय एखाद्याचा दिवसच जात नाही. एखाद्याला निंदा करण्याची सवय असते, खास करून महिला मंडळ. प्रतीकनगरच्या नाही बरं, आमच्या अकोल्यातल्या सांगते. निंदा केल्याशिवाय काही काही महिला मंडळींना झोपच येत नाही, नाही का? तशीच या प्रपंचाची सुद्धा या जीवाला लागलेली एक सवय आहे महाराज. म्हणून या जीवाला केवळ प्रपंचामध्ये सुख दिसत असतं. पण बघा, या प्रपंचात कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी या प्रपंचामध्ये कधी कोणाला सुख मिळालं नाही आणि मिळणार सुद्धा नाही. कारण संत वर्णन करतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ, नाही का? या प्रपंचामध्ये केवळ जीवाला तळमळ आहे महाराज. पण अंत समयापर्यंत सुख प्राप्त होणार नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. पण तरी सुद्धा प्रपंच सुटत. तुम्ही बोलत चला गड्या. तुम्हाला काही माझा राग बिग आला का? नाही ना? काही माझं तुमचं भांडण आहे? नाही ना? अशा हसले की जरा बरं वाटतं, नाही का? विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, मंदिर पूर्ण झालं हे कशावरून कळतो? कळस पूर्ण झाला म्हणजे मंदिर पूर्ण झालं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण बंगला पूर्ण झाला हे कधी म्हणता येईल? वास्तुशांती झाल्यावर, पहिला मजला झाल्यावर. पहिला मजला झाला तरी दुसऱ्या मजल्याचे गज बाहेर काढलेलेच असतात, नाही का? दुसरा मजला झाला तरी तिसऱ्या मजल्याची चाल, आणि ते पूर्वीपासून चालत आलेली चाल आहे आणि ती कधीच बंद होणार नाही. मंदिर पूर्ण होतं कारण ते परमार्थातील आहे. बंगला कधीच पूर्ण होत नाही कारण तो प्रपंचातील आहे. हा प्रपंच कितीही केला कितीही केला कितीही केला तरी पूर्णत्वाला जात नाही. आणि परमार्थ थोडा जरी केला ना माईबाप, थोडा जरी परमार्थ केला तरी तो पूर्णत्वाला जात असतो, तरी तो पूर्णत्वाला जात असतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बघा, या प्रपंचामधून परमार्थ करण्यासाठी कधीच मनुष्याला वेळ मिळत नाही. पण वेळ काढावा लागत असतो महाराज. क्योंकि जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से.
कुछ समय ऐसा निकालो कि प्रेम करू मेरे राम से, प्रेम करू मेरे राम से. आणि टाळ्या वाजवायच्या असल्या ना जरा मोकळ्या वाजवत जा. तुम्हाला काही पैसे द्यावे लागतात का टाळ्या वाजवायचे? तुम्ही टाळ्या वाजवल्या की माझ्या इथपर्यंत पोचता, नाही का? पण बघा, तुम्ही जर असे सुकलेल्या फुलासारखे बसले ना तर माझ्या मनाला एवढी खंत वाटते की एवढा भव्य दिव्य मंडप आहे, एवढा भगवंताचं पवित्र पावन दरबार आहे, पण इथं हे सुकलेलं फुलं कसे काय येऊन बसले काही कळतच नाही, नाही का? ऐसे कहते हैं कि पर्वत जलता है तो सब देखते हैं, लेकिन दिल जलता है तो कोई नहीं देखता, नाही का? म्हणून बघा, तुम्हाला जर वाटत असेल ताईला आनंद व्हावा तर टाळ्या वाजवत चला. नाही, आता नका वाजवू, आता वाजवूच नका. जर काही आवडलं तरच वाजवा. विठ्ठल विठ्ठल. बघा, भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेल्या शबरी आई साहेब आणि शबरी आई साहेबांचं लग्न जमलं. मोठ्या थाटामाटात शबरी आई साहेबांचं लग्न त्यांच्या वडिलांनी करण्याचं ठरवलं. नजर पुरणार नाही एवढ्या दूरपर्यंत मंडप घातला आणि एवढा भव्य दिव्य मंडप आपल्या लग्नाच्या दिवशी आपल्याला डोळे भरून बघायला मिळणार नाही. म्हणून शबरी आई साहेब लग्नाच्या आदल्या रात्रीच मंडप बघण्याकरता जातात. पण त्या मंडपामध्ये शबरी आई साहेबांना काही बोकडं दिसतात. शबरी आई साहेब तिच्या वडिलांना प्रश्न विचारतात, बाबा, माझ्या एवढ्या भव्य दिव्य लग्न मंडपामध्ये ही बोकडं कशा करता हो? वडील सांगतात, अगं शबरी, उद्या तुझं लग्न आहे आणि संपूर्ण गावाला जेवण म्हणजे ही बोकडं आहे. शबरी आई साहेब विचार करतात, जर माझ्या लग्नाच्या दिवशी एवढ्या निष्पाप जीवांचा जीव जात असेल तर मी हे लग्नच करणार नाही. लग्न न करण्याचा निर्णय शबरी आई साहेब घेतात आणि लग्नाच्या आदल्या रात्रीच झोपलेल्या वडिलांचं दर्शन घेऊन वनामध्ये निघून जातात. तिकडे मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये माझ्या शबरी आई साहेब गुरुजींची सेवा करतात, भगवंताची भक्ती करतात. आणि एक दिवस माझ्या शबरी आई साहेब गुरुजींना प्रश्न विचारतात, गुरुजी, माझा भगवंत मला केव्हा भेट देईल? गुरुजी सांगतात, अगं शबरी, तुझा भगवंत निश्चितच एक दिवस भेट देईल. कधी भेट देईल हे मात्र सांगितलं नाही, पण भेट देईल हे मात्र सांगितलं. आणि त्याच आशेने तारुण्य अवस्थेतील शबरी प्रौढ अवस्थेमध्ये आली. प्रौढ अवस्थेमधील शबरी वृद्ध अवस्थेला येऊन पोहोचली, पण मनातली आस मात्र संपली नाही. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे जन्म के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. प्रौढ अवस्थेमधील शबरी तारुण्य अवस्थेमध्ये आली. तारुण्य अवस्थेतील शबरी वृद्ध अवस्थेला येऊन पोहोचली, पण मनातली आस मात्र संपली नाही. आणि शबरी आई साहेबांची ही भक्ती पाहून प्रभू रामचंद्रांनी सुद्धा शबरी आई साहेबांना भेट दिली.
कारण शबरी आई साहेबांच्या अंतःकरणामध्ये तेवढा शुद्ध भाव होता महाराज. बघा, संत सांगतात तुम्हाला सुद्धा भगवंताची प्राप्ती होईल, पण केव्हा? जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल. बघा, प्रत्येकाच्या घरात हे संपूर्ण प्रत्येकाचं घर अस्वच्छ असतं, पण प्रत्येकाच्या घरातील एक तरी कोपरा असा असतो की तो स्वच्छ असतो, आणि ते म्हणजे प्रत्येकाच्या घरातील देवघर. त्याचप्रमाणे प्रत्येकाचं शरीर हे मलमूत्राने विष्ठेने भरलेलं असतं, पण या शरीरातील एक तरी कोपरा असा करावा की तिथे भगवंत विराजमान झाले पाहिजे, आणि तो कोपरा म्हणजे आपलं हृदय. ते हृदय एवढं पवित्र करावं की तिथे भगवंत विराजमान झाले पाहिजेत. आणि बघा, आपलं अंतःकरण हे शुद्ध असलं पाहिजे, कारण अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल तुका म्हणे काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता काहीच लागत नाही महाराज, फक्त अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा लागतो. आणि बघा, मी नेहमी सांगत असते, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामचिंतन करा. काही लोक म्हणतात आजच काय आमचं वय झालं महाराज, करू पुढे. अरे पुढे करू, काळ काय तुझा आज्ञा धारू? काळ आपल्या हातात आहे का महाराज? काळावर आपण विजय मिळवलाय का? कधी जावं लागेल सांगता येत नाही ना. बघा, काळाची सत्ता आपल्यावर आहे, आपली सत्ता काळावर नाही. काळ कधी येईल आणि कधी आपल्याला घेऊन जाईल सांगता येत. काळ वाटयाचे पाय, घडी घडी काळ वाटयाचे गडी गडी काळ वाटयाचे पाय, गडी गडी काळ वाटयाचे पाय. अजून किती अजून किती घडी घडी काळ वाटयाचे पाय, घडी घडी काळ वाटया. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. संत वर्णन करतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अरे बाबांनो, सावधान. काळाने आधी आपलं आयुष्य खाल्लं आहे, काळ आताही आपलं आयुष्य खात आहे, आणि काळ पुढेही आपलं आयुष्य खाणार आहे. आणि जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे तो सहज प्राप्त झालेला नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. आणि जो नरदेह आपल्याला प्राप्त झाला माईबाप, तो कायम स्वरूपी प्राप्त झालेला नाही. या नरदेहावर आपली सत्ता नाही, तर ती भगवंताची सत्ता आहे महाराज. आणि या धर्तीवर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस जायचं आहे. उपजेते नासे, नासे ते पुनरपी तिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. बघा, किती वेळ शिल्लक राहिला आपल्याजवळ? किती? कीर्तनाचं नाही विचारलं मी, आयुष्याचं विचारत आहे. ते 15 मिनिटं 1 तास ते काय आयुष्यभरच चालत राहील नाही का? ते घरी जाऊनच कोणते तीर मारणार आहे? क्षणभंगूर नाही वरवसा, क्षणभंगूर नाही वरवसा, वारी सावध तोडा मायाशा, वारी सावध मायाशा. काही नसले मग गळा पडला पासा, पुढे हुशार राम राम
आधी आधी क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा. नाही का, क्षणाचा सुद्धा भरवसा नाही महाराज. किती वेळ शिल्लक राहिला माईबाप आपल्याजवळ? थोडा काळ आपल्याजवळ शिल्लक राहिलेला आहे. आणि जेवढा काळ आपल्याजवळ शिल्लक राहिला महाराज, तर त्या काळाचं काय करावं, त्या वेळेचं काय करावं? काळ सारावा चिंतने. भगवंताच्या नामचिंतनाने आपलं आयुष्य खर्ची घालावं महाराज, आपला वेळ खर्ची घालावा. नाही का, कारण जे भगवंताच्या नामाने प्राप्त होतं ते प्रपंचातून साध्य होत नाही. बघा, श्रीमद भागवत कथेमधील प्रसंग आहे. हिरण्यकश्यपूने भगवंताची भक्ती केली, तप केलं, साधना केली आणि हिरण्यकश्यपूच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवंत हिरण्यकश्यपूला म्हणतात, माग तुला काय मागायचं आहे? तर हिरण्यकश्यपू म्हणतो, देवा मला असं वरदान द्या की माझा मृत्यू होणार नाही. भगवंत म्हणतात, हे कसं शक्य आहे? इथं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस जायचं आहे. मी असं वरदान तुला देऊ शकत नाही. मग हिरण्यकश्यपू म्हणतो, मला असं वरदान द्या की माझा मृत्यू दिवसा होणार नाही, माझा मृत्यू रात्री होणार नाही, माझा मृत्यू घरात होणार नाही, माझा मृत्यू घराच्या बाहेर होणार नाही, माझा मृत्यू जमिनीवर होणार नाही, माझा मृत्यू आकाशात होणार नाही, माझा मृत्यू शस्त्राने होणार नाही, अस्त्राने होणार नाही, माझा मृत्यू कोण्या सजीवाकडून होणार नाही, निर्जीवाकडून सुद्धा होणार नाही, माझा मृत्यू प्राण्याकडून होणार नाही, मानवाकडून सुद्धा होणार नाही, माझा मृत्यू या 12 महिन्यात सुद्धा होणार नाही. पंचतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणे. दिलं वरदान हिरण्यकश्यपूला, पण तरी सुद्धा वाचला का? नाही. नरसिंह भगवंत अवताराला आले आणि जसे नरसिंह भगवंत अवताराला आले तसा हिरण्यकश्यपूला थरकाप सुटला. हिरण्यकश्यपू म्हणतो, मला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळालंय, माझा मृत्यू होणार नाही. भगवंत म्हणतात, बोल काय वरदान आहे? म्हणे, माझा मृत्यू दिवसा होणार नाही, रात्रीसुद्धा होणार नाही. भगवंत म्हणतात, आता दिवसही नाही, रात्रही नाही, आता कोणती वेळ आहे? आता संध्याकाळची वेळ आहे. बोल पुढे काय वरदान आहे? म्हणे, माझा मृत्यू जमिनीवर होणार नाही, आकाशात सुद्धा होणार नाही. म्हणे, तू जमिनीवरही नाही, आकाशातही नाही, तू कुठं आहेस? तू माझ्या मांडीवर आहेस. बोल पुढे काय वरदान आहे? म्हणे, माझा मृत्यू प्राण्याकडून होणार नाही, मानवाकडून सुद्धा होणार नाही. भगवंत म्हणतात, जरा बघ माझ्याकडे, मी तुला मानव दिसतो की प्राणी दिसतोय? जर तू मला मानव म्हणशील तर माझं तोंड कसं आहे? सिंहासारखं आहे. आणि जर तू मला प्राणी म्हणशील तर माझं शरीर कसं आहे? मानवासारखं आहे. म्हणून नाव नरसिंह आहे. बोल पुढे काय वरदान आहे? म्हणे, माझा मृत्यू या 12 महिन्यात सुद्धा होणार नाही. भगवंत म्हणतात, म्हणून तर एक 13वा महिना काढला. कोणता? अधिक मास येणार आहे आता, नाही का? काहीच काम नव्हतं हा महिना काढण्याचं, स्पेशल तुला मारण्याकरताच काढलेला आहे. बोल पुढे काय वरदान आहे? आता वरदान संपले. नरसिंह भगवंताने हिरण्यकश्यपूचा संहार केला. विठ्ठल विठ्ठल जेव्हा काळ येतो ना माईबाप, तेव्हा काळ पाहत नाही, वेळ पाहत नाही, तुम्ही काय करत आहात ते पाहत नाही. तुम्ही मुंबईला असा, पुण्याला असा की कोणत्या विदेशात जा, तरी तो सोडत नाही माईबाप. पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, पाहतो उंदीर घेऊन जाये बोका. पाहते उंदीर घेऊन जातो बोका, पाहते उंदीर घेऊन जातो बोका, पाहते उंदीर घेऊन जाते बोका, पाहते उंदीर घेऊन जातो. पैसा काढ लोका नेतसे, पैसा काढ लोका नेतसे, पाहतो
पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. पाहत उंदीर घेऊन जातो बोका, पाहत उंदीर घेऊन जातो बोका, पाहत उंदीर घेऊन जातो बोका, पाहत उंदीर घेऊन जातो. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, तैसा काळ लोकाने तसे. म्हणून बघा, माणसानं थोडंच जगावं, थोडंच जगावं, जास्त जगू नाही, पण कसं चांगलं जगावं. कारण आपण केलेल्या कर्माची फळं आपल्याला प्राप्त होत असतात. माईबाप, माणसाचं बोलणं हे मवाळकीचं असावं. कारण जी गोष्ट आपल्याला भांडण करून प्राप्त होत नाही, ती गोष्ट गोड बोलण्याने प्राप्त होते. बघा, एका गावामध्ये एक राधाबाई नावाची स्त्री राहत होती. तुमच्यात आहे का कोणी? ती राधाबाई एवढी चांगली, एवढी प्रेमळ, एवढी मवाळ स्वभावाची की पंचक्रोशीत कोणालाही विचारावं की राधाबाई कशी, तर कोणीही सांगायचं की राधाबाई सारखी चांगल्या स्वभावाची बाई संपूर्ण पंचक्रोशीत नाही. एवढी चांगल्या स्वभावाची ती राधाबाई. पण तिचं नशीब एवढं फुटकं माईबाप की तिला सून एवढी खट्याळ मिळाली की भांडण केल्याशिवाय तिचा दिवसच जात नव्हता. एक दिवस ही राधाबाई तिच्या सुनेला म्हणते, सुनबाई, शेजारच्या गंगूबाईच्या घरी जाण, जरा ताक घेऊन ये बरं. ही सुनबाई म्हणते, मी जाणार नाही सासूबाई, तुम्हाला जायचं असेल तर तुम्हीच जाण, तुम्हीच खा. पण ती राधाबाई जरा गोड स्वभावाची होते. ती राधाबाई म्हणे, सुनबाई, नवीन नवीन तुझं लग्न झालं, 4 लोकांशी तुझी ओळख होते, जा म्हणे बाई त्या गंगूबाईच्या घरून ताक घेऊन ये बरं. ती सुनबाई आता सासूबाईच्या विनंतीला मान देऊन एवढं गोड सांगितल्यावर सासूबाईने कोणती सून ऐकणार नाही हो, नाही का? पण सासूबाईचं बोलणं सुद्धा तेवढं मवाळकीचं असावं लागतं. त्या सूनबाईने सर्वी घेतली आणि गंगूबाईच्या दारात गेली. तेवढ्यात गंगूबाई खराट्यानं अंगण झाडत होती आणि तेवढ्यात ही सूनबाई जाते, म्हणते, गंगूबाई, हातातला खराटा टाक आणि दे मला ताक. सांगा बरं, देईल का ती ताक? म्हणे, कोणाची गे सून तू, तुला बोलण्याची सुद्धा अक्कल नाही, जा म्हणे, मी ताकच केलं नाही. आली रिकामी सर्वी घेऊन घरी. सासूबाई म्हणते, आणलं का ग ताक? नाही म्हणे सासूबाई, गंगूबाईनं ताकच केलं नाही. काय? काल तर 2 भांडे ताक केलं त्या गंगूनं माझ्यासमोर, तुला दिलं कसं नाही? म्हणे, काय म्हटलं तू गंगूबाईला? म्हणे, काहीच नाही सासूबाई, मी तर फक्त एवढंच म्हटलं, गंगूबाई, हातातला खराटा टाक आणि दे मला ताक. म्हणे, मला माहीत होतं तुला बोलण्याची अक्कल नाही, काहीतरी वाईट बोलली असेल. आता पा म्हणे मी कसं ताक घेऊन येते. निघाली सासूबाई ताक आणायला. तेवढ्यात ते सुनबाई म्हणते, ओ सासूबाई, जरा सर्वी तर घेऊन जा. ती सासूबाई म्हणते, अगं तोंड जर गोड असेल ना, त्या सर्वीची सुद्धा गरज पडत नाही. पा म्हणे मी आता कसं ताक घेऊन येते. निघाली सासूबाई ताक आणायला. गंगूबाईच्या दारात जाते. तेवढ्यात गंगूबाईचं एक लहानसं लेकरू अंगणात खेळत असते आणि लेकरू एवढं काळं कुट्ट की ढेकलात टाकलं तो ओळखायला येणार नाही, एवढं काळं कुट्ट. पण उगाचच त्या लेकराला उचलते आणि त्याचं शंभडं मेंबडं नाक पुसत गंगूबाईजवळ जाते. म्हणे, गंगूबाई, कशा आहो तुम्ही? अहो दगडाला नजर होते, अहो दगडाला नजर होते, दगडाला नजर झाली तर दगड फुटतो. हे तर एवढं गोंडस बाळ आहे म्हणे, कशा हो तुम्ही याला अंगणात खेळवता? घ्या म्हणे पकडा याला. गंगूबाईचं हृदय भरून आलं. म्हणे, किती चांगल्या राधा अक्का तुम्ही, तुमच्या जागी दुसरी बाई असती ना, माझ्या लेकराकडे बघितलं सुद्धा नसतं, पण तुम्ही किती चांगल्या माझ्या लेकराला उचलून आणलं. बसा म्हणे, जरा घोटभर चहा घेऊन जा. बिन पाण्याचा नुसतं कोऱ्या दुधाचा चहा केला. कोणी? तुम्ही बोलत चला गड्या. हां, गंगूबाईनं. कोणासाठी? राधाबाईसाठी. चहा घे पिणं झाला आणि ही राधाबाई म्हणते, येते बरं का गंगू? ती गंगू म्हणते, अहो राधा अक्का, कालच 2 भांडे ताक केलं, तेवढं ताक तर घेऊन जा. ही राधा अक्का म्हणते, बाई, मी ताकासाठी आलीच नव्हती. आणि आली होती कशाला? म्हणे, मी ताकासाठी आलीच नव्हती, आणि मी जर ताकासाठी आली असती तर सर्वी नसती का आणली? ती गंगूबाई म्हणते, अहो राधा अक्का, एवढे काही माणसं खाल्ले का? माझ्या घरची सर्वी घेऊन जा आणि वेळ मिळेल तेव्हा आणून द्या. कशामुळे? सूनबाई ताक आणायला गेली,
पण रिकामी सर्वी घेऊन घरी आली. पण सासूबाई मात्र सर्वी न नेता भरलेली ताकाची सर्वी घरी घेऊन आली. कशामुळे? फक्त गोड बोलण्यामुळे महाराज. म्हणून बघा, कोणाला काही नाही देता आलं नका देऊ. कोणाला पैशाची आस नसते, कोणाला जेवणाची आस नसते. फक्त दारात आलेल्या व्यक्तीसोबत गोड बोलावं महाराज, नाही का? माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात माणसाचं बोलणं कसं असावं. तैसे साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाचं बोलणं हे अमृतासारखं असावं माईबाप. आणि बघा, इथं बसलेल्या प्रत्येक माई माऊलांना, आई वडिलांना माझी विनंती आहे की आपल्या छोट्या छोट्या बालगोपाळांना चांगले संस्कार द्या. आज संस्काराची नितांत गरज आहे महाराज. कारण या कलियुगाची परिस्थिती एवढी भयंकर झालेली आहे की कलियुग बैठा मार कुंडली, जाऊ तो मैं कहा जाऊ, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊ, इतने राम कहाँ से लाऊ. आज प्रत्येक घराघरात रावण आहे महाराज. आणि त्या प्रत्येक घरातील रावणाला जर नष्ट करायचं असेल तर आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. आज आई जिजाऊंनी शिवबाला चांगले संस्कार दिले नसते तर आज शिवाजी राजे घडले नसते. अगदी 10 वर्षाचे शिवबा आणि महालामध्ये खेळत असताना शिवबांची नजर काही नाचणाऱ्या स्त्रियांकडे जाते. तेच दृश्य आई जिजाऊ मासाहेब बघतात. घोडा जेवढ्या वेगाने धावणार नाही तेवढ्या वेगाने जिजाऊ आईसाहेब शिवबांजवळ धावत येतात आणि शिवबाला म्हणतात, शिवबा, तुला महिलांना नाचवणारा राजा बनायचं नाही. शिवबा, तुला महिलांना नाचवणारा राजा बनायचं नाही, तर तुला महिलांना वाचवणारा राजा बनायचं आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप बाप शिवबा जन्मला. राजे तुम्ही होता म्हणून टिकून आहे मंदिरावरील कळस आणि दारातील तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून आहे सुवासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ, हिंदवी स्वराज्याची सकाळ. काय मावळे होते महाराज माझ्या छत्रपती शिवरायांचे. दिसायला राजासारखे, बोलणं राजासारखं, उंची राजासारखे. ज्यांचं नाव होतं शिवा काशीद. न्हावी जमातीमध्ये जन्माला आलेला हा शिवा काशीद. आणि एक दिवस छत्रपती शिवराय या शिवा काशीदला म्हणतात, शिवा, स्वराज्याची एक जबाबदारी पार पाडशील काय शिवा. शिवा काशीद म्हणतो, राजा, या स्वराज्यासाठी एक जबाबदारी काय, या स्वराज्यासाठी मरण जरी आलं तरी हसत हसत स्वीकारेल. बोला, काय आज्ञा आहे राज. मग छत्रपती शिवराय म्हणतात, माझा पोशाख तुझ्या अंगावर घाल शिवा. छत्रपती शिवरायांचा पोशाख छत्रपती शिवरायांनी शिवा काशीदच्या अंगावर चढवला आणि पोशाख चढवत असताना छत्रपती शिवरायांच्या डोळ्यातील एक आसवांचा थेंब शिवा काशीदच्या हातावर पडला. शिवा काशीद म्हणतो, राज, तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू, काय कारण आहे राज. छत्रपती शिवराय म्हणतात, अरे शिवा, तुला माहीत आहे का शत्रूंच्या फौजमध्ये गेल्यानंतर काय होणार आहे. हो राज, मला माहीत आहे. शत्रूंच्या फौजमध्ये गेल्यानंतर या शिवा काशीदचे तुकडे तुकडे होणार आहेत. पण जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी लोक मला छत्रपती शिवराय म्हणून मारतील. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा छत्रपती जगला पाहिजे, छत्रपती जगला पाहिजे. हे हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवरायांनी विचार केला नाही जाती आणि पातीचा. हे हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवरायांनी विचार केला नाही जाती आणि पातीचा. या स्वराज्यासाठी लढत असताना मावळ्यांनी विचार केला नाही दिवस आणि रातीचा. कारण प्रत्येक मावळ्याला स्वाभिमान होता.
या महाराष्ट्राच्या मातीचा, या महाराष्ट्राच्या मातीचा. काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर गौ ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलवतंस श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर. बघा, संतांबद्दल छत्रपती शिवरायांबद्दल सांगावं तेवढं थोडं आहे महाराज, पण वेळेअभावी नाही का, याचीच तर वाट पाहत होतो म्हणा, नाही का, असं काही नाही ना. बघा, 2 मिनिट विठोबा रखमाईचा गजर होईल आणि सेवेला पूर्णविराम. ज्यांना ज्यांना हात असतील फक्त त्यांनीच हात वर करा. प्रतीकनगर, बघू द्या ना तुमचे हात किती लंबे लंबे आहेत. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई. ठोबा 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 ठोबा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, लालो बाराया माझा तुको बाराया. 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 ज्ञानो बाराया माझा तुको बाराया. रे लालो बाराया माझा तुको बाराया. झालेली कीर्तनरूपी सेवा पंढरीश परमात्म्यांच्या चरणी, ज्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला. कारण बघा ना माईबाप, याआधी तुमचा माझा काही परिचय, काही मी तुम्हाला कुठं पाहिलेलं, काही तुम्ही मला कुठं पाहिलंही असेल तरी आपण बोललंही असेल तरी तुम्ही मला कधी चहा पाजलेला, मी तुम्हाला कधी चहा पाजलेला, यानंतर भेटली तरी तुम्ही मला चहा पाजणार. मला सांगायचं हे होतं माईबाप की याआधी तुमचा माझा काही परिचय नाही, काही ओळख नाही, पण तरीसुद्धा इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला असे असणारे आमचे प्रितेश दादा गावंडे आणि मंडळाचे अध्यक्ष उपाध्याय सर आणि मंडळाचे सर्वच कार्यकर्ते मंडळी. कारण एकल्याचा नोहे हा खेळ म्हणून मेळ जमविला, पण प्रत्येकाचं नाव मला काही माहिती नाही, म्हणून मंडळाचे सर्वच कार्यकर्ते मंडळी,
आणि अतिशय सुंदर असं नजर लागावं एवढं सुंदर तुम्ही आयोजन नियोजन केलं, म्हणून सर्वांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि कीर्तनाला उपस्थित असणारे आमचे उत्कृष्ट मृदंगाचार्य अगदी धावपळ करत ते अगदी कीर्तनाच्या वेळेपर्यंत इथं हजर झाले असे आमचे सोमनाथ महाराज बनकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण बुलढाण्यापासून इथपर्यंत 5 वाजता बुलढाण्याला होते आम्ही जेव्हा घरून निघालो तेव्हा, आणि 5 वाजतापासून इथं त्यांनी तेवढं अंतर गाठलं. तेवढं अंतर गाठून एवढ्या कमी वेळामध्ये आपल्या कीर्तनाच्या वेळेपर्यंत इथं हजर झाले. आणि बघा अति उत्कृष्ट गायनाचार्य आमचे हरिभक्त पारायण आदरणीय ते काशीनाथ महाराज आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि आमच्या भावासमान असणारे आमचे हरिभक्त पारायण आदरणीय कीर्तनकार सुद्धा आहेत महाराज, असे आमचे सिद्धेश्वर महाराज हुसे, त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आणि आमच्या सोनाली दिदींच्या संस्थेमधील कल्याण स्वामी संस्था चकलंबा येथील या गोड विद्यार्थिनी या टाळकरी मंडळी यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण त्यांचे गुरुच एकदम खूप आदरणीय आणि खूप चांगलं असं व्यक्तिमत्व आहे. माईबाप सोनाली दिदी ह्या गुरुस्थानी असणाऱ्या आहेत, त्यांचेसुद्धा मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आणि कीर्तनाला साऊंड सिस्टीम ज्यांची लाभलेली आहे असे असणारे आदित्य दादा, त्यांचेसुद्धा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आणि बघा आमच्या विनेकरी ताई आहेत आणि आमचे सोबदार बाबा ते सुद्धा गावंडे आहेत, गावंडेच आहेत, म्हणून त्यांचा आभार मानण्याची काही गरज नाही, नाही का? कारण आपल्यांनीच आपले आभार मानायचे नसतात. आणि कीर्तनाला उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी, सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. झालेली कीर्तनरूपी सेवा श्री संत गजानन महाराजांच्या चरणी, पंढरीश परमात्म्यांच्या चरणी समर्पित करते. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर